दंडवत प्रणाम. उद्यापासनं नागपूरमध्ये तिसरे महदंबा मराठी साहित्य संमेलन सुरेश भट सभागृहामध्ये आरंभ होणार आहे आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष परमहंत साहित्याचार्य बाभुळगावकर शास्त्री हे आहेत. बाभुळगावकर शास्त्री यांचा वाङ्मयीन परिचय करून देण्याचा थोडासा प्रयत्न मी करतो आहे. ज्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार जाहीर झाला होता, तो प्राप्त झाला. त्याबद्दलही त्यांचं महाराष्ट्रातून अभिनंदन झाले. हे पुरस्कार सर्वधर्म समभावाचं प्रतीक असणाऱ्या, समाजात सांप्रदायिक सद्भाव निर्माण करणाऱ्या महानुभाव पंथातल्या एका संवेदनशील प्रतिभावंत महंताला प्राप्त झाला आहे. त्याची आम्हाला सर्वांना जाणीव आहे. त्यांची प्रतिभा ही कुठल्याही पंथ संप्रदायाच्या सीमारेषेत अडकून न पडता ती वैश्विक होऊ इच्छिते. हे विश्वचे माझे घर असं समजून चराचर सृष्टीतल्या प्रत्येक जीवाविषयी परस्पर प्रेमभाव, परमप्रीती जपणाऱ्या बाभुळगावकर शास्त्री यांनी आजच्या एकूणच विषमताग्रस्त विषारी पर्यावरणात समताधिष्ठित समन्वय साधण्याचा आचारधर्म आपल्या जगण्यातून सिद्ध केलेला आहे. चक्रधर स्वामींनी जो अहिंसात्मक मानवधर्म खऱ्या अर्थानं जगाला दाखवला, त्यामुळे बाबांना प्राप्त झालेला पुरस्कारसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याची उंचीसुद्धा बाबांना प्राप्त झाल्यामुळं वाढलेली आहे. हे सांगताना मला कुठेही अतिशयोक्त वाटत नाही. प्राचीन काळाप्रमाणे आजही आपल्याकडे एक आचार्य पंडितांची प्रदीर्घ अशी परंपरा टिकून आहे. आश्रमामध्ये राहून व्रतस्थपणे ज्ञानसाधना करीत लोकमन जागरूक ठेवण्याचं कार्य आचार्यांकडून होत असतं. तत्त्वज्ञान, अध्यात्म, नीती या शास्त्रांना जन्माला घालणाऱ्या भारताच्या पुण्यभूमीमध्ये पशुत्वाकडून देवत्वाचा संघर्षमय प्रवास आजही सुरू आहे. त्यातही तत्त्वचिंतनाबरोबर ललित वैचारिक लेखन करून टीकाभाष्य लिहिणाऱ्या श्री बाभुळगावकर शास्त्रींनी आचार विचाराचे महत्त्व प्रतिपादन करून दिले आहे. आचार करता करता विचार करावा, उच्चार करावा आणि समाजमन जागं करावं असा विचार करणारे, मुळातच कविवृत्ती असणाऱ्या परममहंत श्री बाभुळगावकर शास्त्रींनी पार्थिवाचे ओझे झुकारून जन्ममृत्यूच्या पलीकडे असणाऱ्या चिदानंद स्वरूपाची आत्मजाणीव करून देण्याचं कार्य केलेलं आहे. त्यांची आत्माभिव्यक्तीची आहे ती जीव, देवता, प्रपंच, परमेश्वराचा संबंध उलगडून देण्याच्या मनचिंतनातून बहरलेली आहे. आत्मज्ञानाचा अभ्यास करून चैतन्य तत्वाचा अनुभव घेत आत्मभान जागे झालेल्या बाबांनी लेखन, कीर्तन, प्रवचनातून आपल्या ज्ञानानुभूतीचा प्रसार आणि प्रचार केला आहे. सुजन हो, संत वाङ्मयाच्या आरंभापासून आस्थागायत समृद्ध संपन्न परंपरा लाभलेल्या महानुभाव साहित्यातील गद्यपद्य निर्मितीवर समग्रलक्षी भाष्य करण्याचं कार्य बाबांनी केलं. प्रवचन, कीर्तन, लेखन हा त्यांचा ध्यास विषय आहे. ही अदम्य महानुभाव साहित्यनिष्ठा त्यांच्या जगण्याचा मूलाधार आहे. अधिकाधिक ललित आणि शास्त्रीय पद्धतीनं महानुभाव साहित्य विवेचनाचा त्यांचा प्रयत्न असला तरी त्यांची मूळ भूमिका ही एका सद्गुरू साधकाची, अभ्यासक, चिंतक, ज्ञानमोचकाची आहे. अत्यंत तन्मयतेनं अभिव्यक्त होणारी ही साहित्य साधना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्त्वज्ञान आणि त्यांचे मूल्यधिष्ठित विचार लोकांपर्यंत अधिक सुकर करून पोचवण्यास सदैव तत्पर आहे. ही साधना कोणत्याही प्रकारच्या अज्ञान तिमिरानं काजळू नये म्हणून चित्ताची अखंड सावधानता ते बाळगतात. नवोन्मेषशालिनी प्रतिभेचा उत्तुंग असा विभ्रमशील चमत्कार अनुभवण्यास ते सदैव तत्पर असतात. निरामय ज्ञानसाधना हा त्यांच्या साहित्य निर्मितीच्या मुळाशी असणारा पाया आहे, बेसिक आहे. बाबाजी एक थोर प्रतिभावान कवी, व्यासंगी लेखक, कादंबरीकार, चिंतनशील अभ्यासक, थोर ज्ञानपिपासू, आचरणनिष्ठ तपोसाधक आहेत.
महानुभावच नाही तर एकूणच भारतीय तत्त्वज्ञान त्यांच्या वाणीतून विलसत असते. असे एक थोर ज्ञानी, वक्ता दश सहेश्रेषु असे रसाळ वाणीचे वक्ते, प्रवचनकार, कीर्तनकार, तत्वमीमांसक, ज्ञाननिष्ठ महंत बाबा आहेत. निखळ, निरपेक्ष, निर्मोही अशा वाङ्मय सेवेत, जनसेवेत आपली अवघी हयात खर्ची घालणाऱ्या बाबांनी निर्मिलेल्या साहित्यानं लोकमनाला चेतना दिलेली आहे. लोकांच्या कृतीला धुमारे फुटले. त्यांच्या वाचनांनी अलौकिक आनंदाचा प्रत्यय दिला. मला माहिती आहे की बाबांच्या साहित्यातील शब्दाशब्दातून जो अनुभव व्यक्त झालेला आहे तो अत्यंत मार्मिक आहे, महनीय आहे, चित्तवेधक आहे. अनेकांना आध्यात्मिक कार्याची प्रदीप्ता त्यापासून मिळाली आहे. आदरणीय बाबांनी स्वामींच्या लीळांचं अभिनव वैभव जगाला दाखवलं. स्वामींच्या तत्वविचारानं प्रवाहित झालेल्या त्यांच्या मज्जेला लालित्यानं नटलेली सुगंधी काव्यफुलं आली. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर या 4 स्तंभावर चिरंतन चिरकाल उभं असलेलं हे महानुभाव तत्वाचं देखणं सौंदर्य शिल्प त्यांच्या लेखणीतून महावाक्याच्या रूपानं सदैव पाझरत राहिलं. ते झिरपत राहिलं. एका प्रफुल्लित प्रसन्न चित्तवृत्तीनं साकारलेल्या आत्मचैतन्याच्या आनंद सागरात बाबाची डूब अधिक खोलवर गेली. अचंबित करणाऱ्या त्यांच्या प्रतिभ झेपेनं ओथंबा साकारली. झोळीशी लग्न लावलेल्या बाबांचं अच्युत गोत्रज नातं अधिक घट्टपणे भाविकांसमोर आलं. हजारो वर्षापासून अज्ञानांधकारात जगणाऱ्या या जीवाला एका सूर्याची एक प्रभा दाखवून त्यांच्यातला देव माणूस जागा केला. हा माणूस देवपूजेत, मंत्रपूजेत रमला असताना संसारी व्यवहारी जगात घडणाऱ्या असंख्य प्रमादाला, चुकांना, पापांना प्रायश्चित्ताच्या रूपानं वाट मोकळी करून दिली. अहो, अनेकांच्या डोळ्यांना धारा लागल्या. पूर्वग्रह दूषित डोळे स्वच्छ करून त्यात एक स्वच्छ नजर बाबांच्या त्या प्रायश्चित्तानं भरली. मनातल्या विकार विकल्पांचा निचरा करून त्यात श्री गोविंद प्रभू स्मरण भरलं. वचनमालेच्या रूपानं आचारतंत्राचे पाठ गिरवले. बाबांनी धर्मसभेचे सभाशास्त्र सांगितले. आत्मोद्धाराच्या आंतरिक तळमळीनं, कळवळ्यानं अभंग चिंतनी आपल्या हातात दिली. भिका म्हणे असं म्हणत बाबांनी कीर्तन सांगातीतून जीव उद्धाराच्या कार्याला प्रेरणा दिली. कीर्तन गंगा गावखेड्यातून प्रवाहित करून ही कीर्तन चंद्रिका जनमनाला शुद्ध करीत भारत भ्रमण करून सांस्कृतिक, आध्यात्मिक, सामाजिक पर्यावरण समृद्ध करण्यास सहाय्यभूत ठरली. जीवाच्या अंतःकरणातील भावभक्तीला प्रसाद सेवेचं महात्म्य पटवून देत बाबांनी नामाचे 10 ठाय आपल्या स्वाधीन केले. अहो, हे सारं करताना आयुष्याच्या दीर्घ प्रवासाचं सेवावलोकनसुद्धा त्यांनी मार्गस्थच्या रूपानं भाविकांसमोर आणलं. तेही चंदनाचे पाय घेऊनच. ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असे चरण झालेले आचरणनिष्ठ पाय दिसले आणि दिव्यत्वाच्या प्रचितीसमोर आपोआप हात जोडले. बाबांनी सांप्रदायिक सद्भावाचा मार्ग चोखाळताना आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना असा संदेश दिला. योग्य मार्गरूढीहून प्रवास करण्यास प्रवृत्त करणारी त्यांची विचार मालिका सदैव शांतीपाठ, वस्तुपाठ जनमनात गिरवत राहिली. अनाकलनीय वाटणाऱ्या महानुभाव तत्वज्ञानाला बाबांनी लालित रम्य अशा शैलीतून झांझर कादंबरीच्या निमित्तानं वाचकांच्या हातात दिलं. अहो, कोरोनाची सस्तीपरी लिहिणाऱ्या बाबांनी पाकशास्त्रातले धडेसुद्धा प्रपंचातले अध्यात्मशास्त्र स्वयंपाकघराच्या निमित्तानं प्रकट केले. मूल्यांच्या या पडझडीच्या काळात स्वामींच्या सूत्र चांदण्यांची सहल करून मराठी मनातली सत्वशीलता जागी केली. एकूणच बाबांनी निर्मिलेली ही जी साहित्य संपदा आहे ही अतिशय थोर आहे. हे साहित्य वाचतच राहावं असं वाटतं. त्यांना ऐकतच राहावं असं वाटतं. बाबा शास्त्री असले तरी एक शास्त्र म्हणून आपल्याला अनुभव येतो. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक आयाम आहे, अनेक पैलू आहे. ते हरहुन्नरी असे संतत्वाचे प्रतीती देणारे महंत आहेत. त्यांच्या साहित्याच्या प्रचंड शक्तीची जाणीव आहे. इतिहास, धर्म, तत्वज्ञान यांच्या सहवासात विश्वकल्याणाच्या आणि